संतांसी किंवा आठवावे संतांसी हेची खरे पूर्ण भक्ताम्हा ते भक्ती दाविती धरावी संगती तयासीच सावता म्हणे कृपा करी नारायण सावता म्हणे कृपा करी नारायण तोची देव जाणा असे मग पूर्ण भक्ताम्हा ते भक्ती दाविती धरावी संगती तयासीच विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो दूसरे चरण संताजी दूसरे चरण संताजी बाबाजी सद्गुरु दास पिता पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पिता दास पिता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता भिनव वाग विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्व मोहिनी नमस्कारिली मिया. वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयेति गिरिं यत्कृपातमं वंदे परमानंदं माधवं. आत्मरूप गणेश स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारोने आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सावता चोखोबा गोरोबा निळोबा कनाबाई मीराबाई मंगल नाम. सावता गोरोबा निळोबा कनाबाई मीराबाई मंगल नाम. सावता गोरोबा चोखोबा निळोबा मीराबाई धनाबाई मंगल नाम. सावता गोरोबा निळोबा चोखोबा धनाबाई मीराबाई मंगल नाम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांपासून चोखोबरायांपर्यंत अनेक संत होऊन गेले. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. उत्तर भारतामध्ये देव जन्माला आले आणि दक्षिण भारतामध्ये संत जन्माला आले. फरक घ्या तुम्ही लक्षात. देवाची जन्मभूमी विंध्य पर्वताच्या वरती, नकाशा ज्याला कळतोय त्याला कळलं मी काय बोलतोय ते, उत्तर भारत. आणि संतांचे जन्म कुठं झाले? दक्षिण भारत. सकल संत गाथेमध्ये 65 संतांची चरित्र आणि अभंगांची यादी आपल्याला आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये मिळते. किती संतांची? 65 संतांचे उल्लेख भेटतात अधिकृत. त्यापैकी जवळजवळ 30 पेक्षा जास्त संत महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत भारतातल्या. त्यामुळे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं. ज्ञानोबांपासून चोखोबांपर्यंत आलेली ही परंपरा संत कृपा, एक तुम्हाला अभंग सांगतो आणि पुढे जातो. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी फडकते ध्वजा निरूपणा आले ओजा. एवढा मोठा अभंग आहे. संत बहिणाबाई हा संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. कवयित्री बहिणाबाई वेगळ्या, आपल्याला त्याच बहिणाबाई माहिती आहेत. अरे खोप्यामध्ये खोपा की सुगरणीचा चांगला, त्या कवयित्री बहिणाबाई अलीकडच्या काळातल्या. परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्यांची ती निस्सीम सेवा करायच्या. देहूच्या मंदिरात पाया पडून आल्यावर बाजूच्या ओवरीमध्ये काळ्या दगडात त्यांची मूर्ती आहे. तुम्ही पाहिली का तुम्ही कधी? त्या बहिणाबाईंची मूर्ती. त्यांचा अभंग या. वारकरी संप्रदायाला त्यांनी मंदिराचं स्वरूप दिलं, रूपक दिलं मंदिराचं. हे वारकरी संप्रदाय म्हणजे मंदिर आहे. ज्ञानदेव रचिला पाया, मंदिराचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळेनंतर 50 वर्ष संत नामदेव महाराज या भूतलावर होते. किती वर्ष? 50 वर्ष. त्यामुळे संप्रदायाचा 50 वर्ष विस्तार नामदेवरायांनी केला. म्हणून नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. अजून पुढे काळ गेला, 150-200 वर्ष गेली, संप्रदाय लयाला चालला होता. त्यावेळेला जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. एखादा मांडव जर पडायला लागला त्याला आपण काय करतो? खांब लावतो. जुन्या मंदिरात बघा अशी तुळे जर खाली यायला लागली त्याला खांब देतात, काय पडू नये म्हणून. त्या अर्थाने संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या रूपानं वारकरी संप्रदायाला खांब दिला आणि संप्रदाय टिकवला, वाढवला, रुजवला आणि जगवला नामदेव एकनाथ महाराजांनी. अजून काळ पुढे गेला. तुका झाला से कळस भजन करा. संप्रदायाची श्रीमंती तुकाराम महाराजांच्या काळात झाली. साहित्याच्या दृष्टीने, सर्व दृष्टीने, संख्ये दृष्टीने
श्रीमंती तुकाराम महाराजांच्या काळात वाढली. मन प्रमाण फार चांगलं आहे, भजन करा सावकाश. मला तर सावकाश केलेलं भजन आवडतं. सावकाश केलेलं भजन हे मनाला आल्हाददायक, एकाग्रता वाढवणारं आणि देवाबरोबर एकरूप व्हायला लवकर लावणारं भजन म्हणजे कोणतं? सावकाश केलेलं भजन. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. बहिणी फडकते ध्वजा निरूपण आले वजा. बहिणाबाई म्हणतात माझे गुरु तुकोबाराय जर या मंदिराचे कळस आहेत तर मी त्याच्यावरती ध्वजा आहे. माझ्या गुरूंची परंपरा मी या ठिकाणी पुढे वाढवते. हा पूर्ण उल्लेख या ठिकाणी त्या ठिकाणी केला आहे त्यांनी. एकाने आम्हाला प्रश्न विचारला, मी कालही सुपे गावामध्ये बोललो, तुम्हालाही सांगतो. आपण दिंडीला जातो. तुम्ही जाता का दिंडीला? दिंडीला जाता का? कोण कोण जातात वर करा. 1 2 3 4 5. ठीक आहे. एका गावात मी गेलो होतो कीर्तनाला, बरं का विशाल. तर ते मी त्यांना म्हणतो तुमच्या गावात कोण कोण दिंडीला जातं? लेमन नाव घेऊ नका बरं का, विनोद म्हणून सांगतो. ते म्हणतात माणसं जातात, बैल जातात. कशाला? रथ ओढायला. घोडे जातात पुढे, श्वान पण जातात राखणदारीला. पण गाढवं काय आमच्या गावातली दिंडीला जात. त्या गावात सांगतोय बरं का मी. तुम्ही काही ह्या गावाचे नाही, लांब लांबच्या गावाचे तुम्ही एकत्र आलेले आहे. तुमच्यावर घेऊ नका, मी म्हणलं मनावर घेऊ नका. तर ते म्हणले आमच्या गावातली गाढवं काय दिंडीला जात. म्हणजे जे दिंडीला जात नाही ते कोण असतात? गाढव असतात. म्हणजे जे गाढव असतात ते दिंडीला जात. वारीला नाही, मी दिंडीला म्हणतोय. वारीत आणि दिंडीत फरक आहे. मग मला अजून कोण जात नाही सांगा? ते म्हणले म्हशी पण जात नाही. काय म्हणले ते? आमच्या गावात म्हशी पण दिंडीला जात. म्हणजे दिंडीला जात नाही त्या कोण असतात? लईच अवघड झालं भाऊ नाही का? त्या गावातलं बोलतोय मी. आधीच म्हणलं विनोदवारे घ्या, मनावर घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल. दिंडीला गेल्यावर आपण भजन म्हणतो. काय भजन म्हणतो आपण? ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. दिंडीत जाता का असं विचारलं मी. वारीला नव्हतं विचारलं. दिंडी म्हणजे इथलं इथं काढली तरी त्याला काय म्हणतात? त्या दिंडीत तरी जात जा. पंढरीच्या वारीत जाऊ द्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन आपण म्हणत म्हणत जातो. एकाने परत प्रश्न विचारला आम्हाला. लोक काय प्रश्न विचारतील याचा काही नियम? म्हणजे तुम्ही भेदभाव करता संतांमध्ये. फक्त ज्ञानोबांचं तुकोबांचंच नाव घेता, बाकी संतांची नावं घेतच नाही वारीमध्ये. हल्ली काय झालं, लोकांच्या भावना फार लवकर दुखावतात. कशावरून दुखावतील? तुम्ही पुण्यातल्या असल्यामुळे थोडं पुणेरी भाषेत बोलतो, तुम्हाला कळेल. कालच्या लोकांना काही गोष्टी नाही कळल्या. एकदम पाड्यावरची माणसं होती. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतो ते. हल्ली लोकांच्या भावना लवकर दुखावतात. कशामुळे दुखवतील सांगता येत नाही. तुम्ही ज्ञानोबा तुकोबांचं घेता, बाकीचं नाव का घेत नाही? तुम्ही भेदभाव करता. याचं तुमच्याकडे उत्तर काय? उत्तर मी त्याला असं दिलं की सर्व संत हे मणी आहेत.
आणि वारकरी संप्रदाय म्हणजे या सगळ्या मण्यांची केलेली माळ आहे. यातला पहिला मणी म्हणजे ज्ञानोबा आणि शेवटचा मणी म्हणजे तुकोबा. हे दोन्ही मणी धरून जर माळ उचलली तर सगळी माळ उचलली जाते. त्याप्रमाणे ज्ञानोबांचं तुकोबांचं नाव घेतलं की सगळ्या संतांचं नाव घेतल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. कळलं का वाक्य? त्यामुळे बाकीच्यांची नावं घेतली ना घेतली यात काय दुःख वाटून घ्यायचं कारण अजिबात नाही. सगळ्यांचं त्यात नाव आलं. मूल मंत्र आहे आपला. सांगायचं कारण एवढं की ज्यांच्या मंदिरामध्ये आपण विराजमान आहे संत सावतोबा, संत सावता महाराज. तुमचं नाव काय महाराज? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. मला काका म्हणाले होते आमच्या पंचकृषी सगळ्यात एक नंबर बखवादक आहेत. तुम्ही आळंदीहून कोणाला आणायची गरज नाही. तुम्ही बोलले ते 100% खरं आहे. यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करा सर्वांनी. हा सांगितलं ना काकांनी मला. नित्य सेवा आहे त्यांची. तर या भंगात सावता महाराज म्हणाले की 8व्या संतांशी हेची खरे. दुसऱ्या चरणात आपण आता विचार चाललाय की पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती धरावी संगती तयासीच. देवाची आठवण आपल्याला राहिली पाहिजे ही मागणी मागितली. मग पुढे असं का म्हणाले? भक्त पूर्ण भक्त आम्हा भक्ती दाविती धरावी संगती तर ही दुसरी मागणी आहे त्यांची आपल्याकडं. कोणाकडं? आपल्याकडं. देवाची आठवण आपल्याला होत नाही. कधी कधी काय गोष्टींची आठवण कोणीतरी करून द्यावी लागते. आता 29 तारखेला एकादशी आहे हे काहींना आठवतं, काहींना आठवण करून द्यावी लागते. मग आठवण कोण करून देतो? जो भक्त असतो तोच. सावता महाराज चरण दुसरा लक्षात घ्या. ज्याला माहिती आहे जो भक्त आहे मंदिरातला त्याला कळतं की 29 तारखेला काय आहे? एकादशी. तो दुसऱ्याला आठवण करून देतो. मग भक्तांची संगती का धरायची? तुम्हाला देवाचं स्मरण व्हावं आणि यदा कदाचित तुम्ही जर विसरायला लागले तर आठवण करून द्यायला भक्त पाहिजे. त्यांची संगती धरा. पूर्ण भक्त ते असतात की ते देवाला कधीही विसरत नाही आणि देवही तो असतो तो अशा भक्तांना कधी विसरत नाही. हे होत असताना देवाची भक्ती करण्यासाठी मानवाची मर्यादा कमी पडते, भक्तांची संगतीही कमी पडते. अशा वेळेला याची काळजी कोण घेतं, कोण कृपा करतं हे तिसऱ्या चरणात त्यांनी आपल्याला सांगितलंय. कृपा करील नारायण सावता मोने कृपा करील नारायण कृपा करील नारायण सावता मने कृपा करी नारायण सावता मोने कृपा करील नारायण सावता मोने कृपा करील नारायण सावता मने कृपा करील नारायण सावता मने कृपा करील नारायण देव तोची जाणा आसे मग देव तोची जाणा आसे मग पूर्ण भक्ताना ते भक्ती गाविते पूर्ण भक्ताना ते भक्ती गाविते देव तोची जाणा आसे मग सर्वची जाणा आसे मग पूर्ण भक्ताना ते भक्ती गाविते पूर्ण भक्ताना ते भक्ती दावी विठोबा रघुमार ताळी. Kumar
पारकुमाई 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 ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की, संत श्री सावता महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की शेवटच्या चरणामध्ये सावता महाराजांनी आपल्याला सांगितलंय की सावता म्हणे कृपा करी नारायण, देव तोची जाण असे मग. कशी संगती तीन चरणाची बघा. देवाला आठवा हे पहिलं सांगितलं पहिल्या चरणात. तुम्हाला नाही जमलं तर भक्तांची साधू संतांची संगती करा, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची आठवण होईल. तरीही तुम्हाला ते नाही घडलं समजा स्वतःमुळे किंवा जोडीमुळे, तर कसं घडेल? सावता म्हणे कृपा करी ना. तुमची जर मनापासून तीव्र इच्छा असेल की देव मला भेटावा, तर तो नक्की तुमच्यावर कृपा करणार. सावता म्हणे कृपा करी ना, देव तोची जाण असे मग. तुम्हाला भेटला प्रत्येक व्यक्ती देवापर्यंत घेऊन जातो, तोच देव आहे. जो तुम्हाला मंदिरामध्ये नेण्यासाठी सांगतो तोच देव आहे. जो तुम्हाला भजन करायला सांगतो तोच देव आहे. जो तुम्हाला पारायण करायला बसवतो तो सुद्धा देव. हा पूर्ण भावार्थ या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झालेली सगळ्या ठिकाणी रुजू करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. वर्ष 23वे कीर्तन सेवा क्रमांक 292 कीर्तन या ठिकाणी मी सादर केलं. आदरणीय लवे महाराज यांच्या नियोजनातून आदेशातून या ठिकाणी येण्याचा योग आला. माझे कुटुंबीय या ठिकाणी आलेत, बाकी सर्व तुम्ही या ठिकाणी आला, त्याचा खूप आनंद आहे. एवढ्या शहराच्या भागात सुद्धा तुम्ही भक्ती परंपरा जपताय, पुढे नेताय. नक्कीच हा जरी गोष्ट टिकवली तर अजून या ठिकाणी खूप खूप पुढे जाईल. आणि आपल्या घरच्या मुलांना सुद्धा आपण हे का करायला पाहिजे हे करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ आणि ठिकाण या ठिकाणी आहे. तुमच्या उपक्रमाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले
रे वेडी वाचुरे मुक्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला बेकार मिया तुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया कैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकारा पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की संत शिरोमणी सावकार महाराज